मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला दिविजा मुलगी आहे, गुणवंत विद्यार्थिनी आहे. तिने 10वीला 92% पॉइंट 60% इतके गुण मिळवलेले आहेत. आणि तिची परीक्षा होईपर्यंत तुम्ही सागर बंगला सोडला नव्हता. तिची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही वर्षा बंगल्यावर गेला. आता तिने एक पोस्ट केलेली आहे. जशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 34 दिवसानंतर नीट परीक्षेविषयी भाष्य केलेलं आहे. आणि सीजेपीचं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं तर अवाक्षरही त्यांनी घेतलेलं नाही, बोललेले नाही. आता दिविजाने केलेली पोस्ट आणि नरेंद्र मोदी यांनी केलेली पोस्ट याची जर सांगड घालायचा प्रयत्न केला तर दोघांच्याही मते 100% बरोबर आहे. मात्र कुठलाही दिविजाला ट्रोल किंवा तिच्या विरोधात काहीतरी बोलायचंय म्हणून अजिबात नाही, हे आधी समजून घ्या. मात्र नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मात्र बोलायचं आहे. काय बोलायचंय? जसं दिविजाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ट्रेंड चाललेला आहे सोशल मीडियामध्ये, जो चाललेला आहे लगेच आपण आंधळेपणाने त्याच्यावर बंड करायचं, हे अजिबात करू नका, असं तिने म्हटलेलं आहे. तिने धार्मिक विषय काढलेला आहे. तिने विरोधी पक्षाने नेमकं काय केलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा कान टोचलेले आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि पेपर लीक करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल. युवकांचं भविष्य, या भविष्याशी खेळणाऱ्या किंवा युवकांच्या हिताशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केलं जाणार नाही, असं सांगितलेलं आहे. आता जी परिस्थिती आहे सध्या देशामधली, ती काय सांगते? दिविजा फडणवीस असो किंवा अजून असंख्य मुली असो किंवा मुलं असो, त्यांचं जे भविष्य आहे ते भविष्य विद्यमान शिक्षण पद्धती आणि मुख्य म्हणजे परीक्षा पद्धती, त्यामधले सगळे दोष, यंत्रणेमधले दोष लक्षात घेता हे धोक्यात नाही का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलेला आहे. मग राहुल गांधी यांचं राजकारण, ज्यांना पप्पू 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 असं म्हणून हिनवलं गेलेलं आहे आजपर्यंत, आणि ते जर चुकीचं आहे, मग भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांच्यासह जे राजकारण करत आहेत, हिंदू मुस्लिम, ज्या पद्धतीचा हिंदू जन आक्रोश स्वतःच्या सत्ता पदाच्या काळामध्ये केला जातोय, काय काय केलं जात आहे, कशा पद्धतीने केलं जात आहे, अभिजित दिपकेच्या बाबतीत काय ट्रोल केलं जात आहे, सोनम वांगचुक यांच्याबद्दल काय ट्रोल केलं जात आहे, ते स्वतः म्हणत आहेत आम्ही जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय संबंध, परकीय पैसा वगैरे असं काही जर असेल तर आम्हाला दोषी ठरवा. पण याचं या परीक्षेचं आणि धर्मेंद्र प्रधान जो जबाबदार शिक्षण मंत्री आहे त्याच्या राजीनाम्याचं काय, असा त्यांचा प्रश्न आहे. हा एकूणच जो विषय आहे, या विषयामुळं महाराष्ट्राची नाही भारताची बदनामी जगभर होतीये. आणि ती कशा प्रकारे, या संबंधी आपण अलीकडच्याच व्हिडिओमध्ये थेटपणे बोललेलो आहोत. आता मी एक पत्रकार म्हणून ज्या वेळेला तटस्थपणे या सगळ्या परिस्थितीकडे पाहतोय, या वर्तमानातल्या घडामोडीच,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल वगैरे आपल्याला विषय काही वेगळ्या अर्थाने मांडायचाच नाही, तो विषयच वेगळा आहे. पण आज जेव्हा ते 34 दिवसांनी एक्स पोस्ट करतात आणि विषय हा कुठे नेऊन ठेवतात, पेपर लीक, जे दोषी आहेत त्यांना कडक शिक्षा वगैरे वगैरे अशा शब्दामध्ये नेतात. ते तर ऑलरेडी झालेलं आहे. सीबीआयने चौकशी केली, सगळ्यांना ज्यांना गजाआड टाकायचं ते पी कुलकर्णी, कोण ते सगळे मोठे गावकर वगैरे सगळे महाराष्ट्रातले 6-8 जण आणि बाकीचे सगळे, यांना जेरबंद केलेलं आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे, ती दिसतेच आहे. मग अभिजित तिपकेने असा काय प्रश्न विचारला बरं? तो का आंदोलन करतोय आणि त्याच्या मागे लाखो विद्यार्थी काय, ते का आंदोलन करत आहेत? की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. ज्याप्रमाणे शासकीय कार्यालयातला एखादा कारकून काम चुकारपणा करतोय, जबाबदारी घेत नाही, शाळेतला एखादा शिक्षक न शिकवता वर्गाच्या बाहेर तंबाखू चोळत बसतो वगैरे, यामुळं त्याच्यावर निलंबनाची कारवाई होते की नाही. मग तो जर नियम लागू केला तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे की नाही? आणि मग राहुल गांधी ज्या पद्धतीने सांगतात की 6 लाख हा किमान खर्च, म्हणजे कोचिंग क्लासची फी आहे, बाकीचं हॉस्टेल आहे वगैरे, हा सगळा एकत्रित केला, पुन्हा आई वडिलांचा वेळ जो जातो त्याचं जर मूल्यांकन केलं, या सगळ्या, तर किमान 6 लाख रुपये नीटच्या परीक्षेच्या तयारीसाठी लागतात. मग आता नीटच्या परीक्षेला किती जण बसले होते? 25 लाख मुलांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 22 लाख बसले. मग 22 लाख गुणिले 6 लाख किती झाले? 1,32,000 कोटी एवढे रुपये झाले. खर्च कोणी केले? लोकांनी खर्च केले, कुटुंबाने खर्च केले. मग हा जो फटका बसला आणि जे मानसिक अवमूल्यन झालं, नैराश्य पसरलं. बरं, दुसरी परीक्षा घेतली, वायुदलाने काय विमान म्हणजे ते पाठवल्या प्रश्नपत्रिका वगैरे, ते सगळं झालं. बरं, ते निकाल त्याच्यातही घोटाळे करून ठेवले. मग याच्याबद्दल धर्मेंद्र प्रधान जबाबदार नाहीयेत? मग असं जर केलं तर मग कोणीच जबाबदार नाहीये. मग हे असंच चालू द्या. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा केली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, याच्याबद्दल राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी तुडवलेलं आहे. म्हणजे अनेक गोष्टी झालेल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला असं म्हणतात, किंवा भारतीय जनता पार्टीचे समर्थक अंधभक्त वगैरे ज्या पद्धतीने ट्रोल करायला लागलेले आहेत प्रत्येक गोष्टीवर, तर आता ज्या वेळेला दिविजा हे जे असं म्हणते की विरोधी पक्षाने जर सत्ताधारी पक्ष हा देशहिताच काही मोठा निर्णय घेत असेल, तर त्याच्याशी त्यांनी एकात्म भावनेने सहभागी झालं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. बरोबर आहे दिविजातलं, त्याच्यामध्ये काही चूक नाहीये. परंतु जे हिंदू मुस्लिम चाललेलं आहे, जे पप्पू पप्पू चाललेलं आहे, मी राहुल गांधींची बाजू मांडत नाही, हे आधी लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी मुळे काय, कशा प्रकारचा सत्ताधारी पक्ष राजकारण करतोय, त्याच्याबद्दल तू मोठी होशील त्यावेळेला तुला निश्चित कळेल. आणि तू म्हणते ते चुकीचं नाहीये, 100% बरोबर आहे. मग आळीपाळीने, म्हणजे आता धर्मेंद्र प्रधान ज्या वेळेला अबाविप मध्ये होते, आसाममध्ये 1997 साली, त्यावेळेला त्यांनी अशा कुठल्या परीक्षा पेपर लीक झाले, अमुक झाले, अमुक झालं म्हणून आंदोलन केलेलं आहे. मग आता त्यांना जर लाखो विद्यार्थी आंदोलन करत आहेत, आपण शिक्षण मंत्री आहो, 20-22 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, मग त्याची जरा जनाची नाही मनाची वाटली पाहिजे की नाही लाज?
का फक्त कंबरे खालचं सोडून राजकारण करायचंय, राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे असं म्हणत एवढंच करायचंय? आता उत्तरं देत बसलेले आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार आडवा येतोय की आपल्या मंत्र्याला राजीनामा कसं काय द्यायला लावलाय. हे जे सगळं चाललेलं आहे हे अतिशय म्हणजे मन विषिन्न करणार आहे आणि भारताची बदनामी करणार आहे. मग आता सर्वोच्च न्यायालय घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत काय म्हणाले की आम्हाला ते व्हिडिओ काय मारामाऱ्या ते बघायला आम्हाला वेळ नाही, आमचा वेळ खर्च करू नका, ह्या वायफळ गोष्टी आहेत. बरोबर आहे, या वायफळच गोष्टी आहेत. जे पोलीस, साध्या वेशातले गुंड, हे सगळे सगळे जे आहेत सुरक्षा जवानाच्या वेशातले सगळे, यांनी जे उद्योग केलेला आहे आणि तुमचे सीसीटीव्ही बंद असताना, मोबाईल जॅमर तुम्ही लावलेले असताना, ज्यांनी ज्यांनी ते व्हिडिओ शूट केलेला आहे मोबाईलमध्ये, अनेकांचे ते मोबाईल फुटलेले तोही भाग वेगळा, पण ज्यांचे राहिले शाबूत त्यांनी शूट केलेलं आहे. आता उच्च न्यायालयाने म्हटलंय की ते जरा राखून ठेवा वगैरे, नशीब ते उच्च न्यायालयाने तरी म्हटलेलं आहे. आणि मग ज्यांच्या एका वाक्यामुळे ही व्यंगात्मक पार्टी बीजेपीच्या विरुद्ध सीजेपी आणि आमची पार्टी भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असल्यामुळे आम्ही जे विद्यार्थी आहोत ही काही पॉलिटिकल पार्टी अजून तरी नाहीये, पुढं काय व्हायचं ते होईल. आम्हाला फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे एवढंच मागणी आहे, दुसरी काय मागणी आहे. आता तो आपमध्ये होता, मग त्यांनी काय केलं, अमुक काय केलं, तमुक काय केलं, हे काय केलं. तो ज्या वेळेला त्याच वळणावर जाईल त्यावेळेला त्याचा कान धरणारे आहेत ना पुष्कळ. पण तुम्ही नीतिमत्ता, मॉरॅलिटी, डेमोक्रॅटिक अकाउंटेबिलिटी काही आहे की नाही? 65% लोकसंख्या, 35च्या खालची जेन झी पिढी, आणि आता एक्स पोस्टवर तुम्ही म्हणताच आहे भविष्य भविष्य कसं. भविष्याचं राहू द्या, वर्तमानात काय चाललेलं आहे, वर्तमानात जबाबदारी घ्यायची कुणी? नीतिमत्तेची भाषा, संस्कार, राष्ट्रप्रथम, भारत माता की जय, प्रमाणपत्र वाटता तुम्ही. मग आता जंतर मंतरवर ज्या घोषणा चालू आहेत, भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, हे काय राष्ट्रविरोधी घोषणा आहेत का हो? का तिथं मुस्लिम येऊन घोषणा देतात आहेत फक्त, आणि मुस्लिमांनी दिल्या तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? कुणी मुस्लिमाने काही अन्नधान्य तिथं दिलं काही खायला प्यायला, तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? बरं आता त्या काय ते स्विगी वगैरे याच्यातून सगळं जे पुरवलं जात आहे देशभरातून, की तुम्ही तिथं द्या जंतर मंतरवर, कुणालाही द्या, जो उपाशी असेल त्याला द्या, जो आंदोलन करतोय त्याला द्या. याच्यामध्ये कुठं आला हो धर्म? याच्यामध्ये कुठं आलं पाकिस्तान? याच्यामध्ये कुठं आलं चीन? करा ना. त्या सोनम वांगचुक यांच्याबद्दल शंका आहे तुम्हाला, पुरावे द्या. जसं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांना अटक केलीच होती, सोडावं लागलं नंतर. का सोडलं मग? अभिजित दिपके हा जर त्या अर्थाने राष्ट्रविरोधी आहे, तो जे सगळं करतोय, तुम्हाला रोखलं कुणी? कारवाई करा, पुरावे द्या आणि पकडा. आता ह्या पक्षात होता म्हणून तो काही दोषी ठरू शकत नाही. आणि राहुल, आता मूळ म्हणजे राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासासमोर आंदोलन करणं हे कायद्यामध्ये बसतं का? अजिबात बसत, अजिबात बसत. तो अक्षम्य अपराध आहेच. भलं त्यांना त्या छत्रसाल त्या कुठं ठेवलं आणि सोडून दिलं, हा भाग वेगळा, पण त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण तुम्ही राजकारण करताय, तुम्ही चकवा देताय, गनिमेकावा करताय, शब्दच्छल करताय, हे जसं चालतं. मग राहुल गांधी एक जबाबदार विरोधी पक्ष नेता, ज्या वेळेला त्याला ओम प्रकाश बिर्ला तुमचा माणूस अध्यक्ष म्हणून लोकसभेचं काम करतोय आणि बोलू देत नाही, विषय काढू देत नाही, आणि तुम्ही ज्या वेळेला संसदेच्या आवारामध्ये
हे सगळे झुरळ यायला लागले. त्यावेळेला मागच्या दारांनी पळालं कोण असा प्रश्न जर विचारला तर त्याच्यात एवढं झोंबायचं काय कारण आहे? मग तिचं जर चर्चा होत नाही तर मग काय अर्थ आहे? मग राहुल गांधींनी जे विचारलेला प्रश्न आहे की हे जे आहे ना ब्रुटॅलिटी, म्हणजे जे जो क्रूरपणा दाखवला गेलेला आहे 20 जुलैला, त्याच्याबद्दल काय? बरं, राहुल गांधी हायजॅक करत आहेत वगैरे वगैरे, काय ते भरपूर अजून राजकारण विरोधी पक्षांमध्ये सुरू आहे, ते अजून वेगळाच विषय आहे. पण राहुल गांधींनी ज्या वेळेला कोटा इकडे तिकडे बोलताना हे आधीच मुद्दे मांडलेले आहेत सगळ्या प्रकारचे, त्याचे उत्तर द्या ना. तुम्हाला लोककल्याण करायचं आहे, युवकांचं भविष्य करायचं आहे, मग एनईपी बद्दल, शिक्षणाचं खाजगीकरण, सार्वत्रिकरण, याच्याबद्दल काहीतरी ऐकायला शिका. त्याच्याबद्दल झालं पाहिजे. आणि मग दिविजा जर पोस्ट करतेय, ती जर तिच्या मनातल्या भावना व्यक्त करतेय, तर तिला हे समजून सांगा की आम्ही काय करतोय. आम्ही मुख्यमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून, आम्हाला त्या ज्या जखमा झालेल्या आहेत, कोवळ्या मुलींवर झालेल्या आहेत, मुलांवर झालेल्या आहेत, डोके फुटलेले आहेत, पालकांना मारलेले आहेत, वृद्ध जखमी झालेले आहेत, तर ते काहीतरी दंगल घडवण्याचा त्यांचा इरादा होता, ते अतिरेकी होते, म्हणून आमच्या पोलिसांनी ते केलं, नाही तर दंगल उसळली असते, विरोधी पक्ष घुसला होता वगैरे. जे आहे ना त्याची न्यायालयीन चौकशी करा, समिती नेमा, आणि सरन्यायाधीशांना सांगा तुम्ही वेळ काढा या गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्ट तपासा, आणि मग युवकांच्या भविष्याबद्दल बोला. आधी वर्तमानात तुमची जबाबदारी नीट पार पाडा, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.